तर आपण बनवूया आज कुरड्या. तर मी घेतलेला आहे तांदूळ. हे तांदूळ विकतचे आहे. मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे. हे मी रात्रभर भिजू टाकेल पाण्यामध्ये. बघा आपले तांदूळ मुरलेले आहे. चांगले मुरल्यानंतर आपण याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करूया. मी पाणी फेकून दिलं आणि आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये चम्मचच्या सहाय्याने टाकेल आणि त्याला चांगलं बारीक करून घेईल. तर बघा मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि त्यामध्ये थोडं पाणीसुद्धा टाकेल. पाणी टाकल्यामुळे आपलं बॅटर जे आहे ते एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनते. त्यामुळे आपण त्याला हे टाकूया थोडं पाणी आणि एकदम क्लीन बारीक करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे बॅटर बनवलेलं होतं ते एका कंचामध्ये टाकून घेऊया. ज्यामध्ये आपल्याला वाटेल त्यामध्ये तुम्ही टाकू शकता. बघा किती बबल आलेले आहे, किती सुंदर बॅटर दिसत आहे आपलं आणि क्रीमी पडत आहे. बघा किती इझी दुधासारखं दिसत आहे. आपल्याला हे दुधासारखंच पातळ करायचं आहे. आपण यामध्ये पाणी पण टाकू शकतो, नाहीतर आपण डायरेक्ट जे आपण गरम पाणी करणार आहे त्यामध्ये टाकूया. तर बघा आता आपण एक गंज ठेवूया गॅसवर आणि त्यामध्ये मी टाकलेले आहे 2 गडवे पाणी, म्हणजे 4 ग्लास पाणी टाकलेले आहे मी 1 वाटी याच्यासाठी. तर मी मीठ टाकलं आपल्या टेस्टनुसार. यामध्ये आपण कलर टाकूया, फूड कलर, जो मी केक बनवते त्यासाठी वापरते तो कलर आहे हा. बघा किती सुंदर आता पाण्याला उकळी आलेली आहे. यामध्ये आपण जे तांदूळ जे आहे बारीक केले होते हे टाकूया. बघा आता मी टाकल्यानंतर लगेच आपल्याला मिक्स करायचं आहे, नाहीतर त्याच्या गुठळ्या पडते आणि गंजाला लागते, मग ते काहीच कामीच राहणार नाही. टाकल्याबरोबर मिक्स करत राहायचं, थांबायचं नाही. आपला याचा कलर चेंज होतो. जो आधीचा रेड कलर होता ना पाण्यामध्ये, तोच कलर बनतो आता. बघा मिक्स करत राहायचं. आपल्याला यामध्ये शिजल्यानंतर फुलकर टाकायचा आहे, म्हणजे आपले कुरडे जे आहे तेलामध्ये फुगेल, एकदम मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी फुगेल. बघा किती सुंदर बनलेलं आहे. आता मी फुलकार टाकेल. यामध्ये तुम्ही बेकिंग सोडा पण टाकू शकतो आणि साधा सोडा पण टाकू शकतो. बघा आता हे पण मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर आपण हे वर घेऊन जाऊया आणि त्या टाकूया. तर हे टाकण्यासाठी मी तुम्हाला दाखवते की मी कशाच्या सहाय्याने कुरडई टाकेल. याला शासा म्हणतात. याला आपण ओपन करायचं आणि खाली जाळी राहते, त्या जाळीमधून ते बॅटर पडतात. तर हे आपल्याला असं मी तुम्हाला दाखवते. बघा 2 राहते, हे बारीक आहे आणि एक ते दिसत आहे ते जाडी आहे. यामध्ये टाकेल ओपन करून आणि याला लावायचं कसं आहे ते पण मी सांगितलेलं आहे. एकदम इझी आहे लावायचं. आणि जे वरचं दिसत आहे तुम्हाला कढी, ती फिरवायची आहे गोल गोल एकाच दिशेने आणि आपल्याला शासा हलवायचं नाही, एकाच साईडला पडू द्यायचं आहे. झाल्यानंतर एकदम असं हलकंसं उचलायचं आणि दुसऱ्या साईडला घेऊन जायचं आहे. तर आपल्या कुरड्या बनून रेडी झालेल्या आहे. कशा वाटल्या सांगा, मी तुम्हाला तेलामध्ये तळून दाखवते आणि तुम्ही नंतर कोणत्या पाहिजे ते. कुरड्या वाढून रेडी झालेल्या आहे. 2 दिवस वाढू दिलेले आहे मी. आता याला तेलात तळणार आहे. बघा तेल गरम करून घ्यायचं आहे चांगलं आणि त्यामध्ये आपण दोन्ही कलरचे कुरड्या तळून बघूया. जशा आपण रेड केल्या तशा आपण येलो करू शकतो, कोणत्या पण कलरच्या करू शकतो. तर रेसिपी कशी वाटली सांगा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि कोणती रेसिपी पाहिजे ते पण सांगा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय मित्रांनो.